बातमी। महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती यासाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे। नगर परिषद नगर पंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात 10 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025। नाम निर्देशन पत्राची छाननी 18 नोव्हेंबर 2025। अपील नसलेल्या ठिकाणी नाम निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर 2025। अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर 2025। निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025। मतदानाचा दिवस 2 डिसेंबर 2025। मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर 2025। तर दुबार मतदार ओळखण्यासाठी डबल स्टार पद्धत अवलंबली जाणार आहे। नावापुढे डबल स्टार मार्क असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल। निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्याकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही, म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल। ऑफकोर्स त्याच्या ज्या वेगवेगळे जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदारांच्या पात्रतेविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेतील। महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीच्या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये भयानक रोष आहे। जनतेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्या बाजूनं जनतेचा कौल आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेचा कौल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल। आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत। सर्वांनी मागणी केली की या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा, स्वच्छ करा आणि मगच निवडणुका घ्या, नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही। पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन 2 डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं।